मी कबरीचं जे अतिक्रमण पॉईंट 22 हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं, कारण 29 जुलै 1953 पासून शिवभक्ताची ही मागणी होती. खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात, काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात, मताचे लाचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात. खरं तर हा धार्मिक विषय नाही. रावण अत्याचारी होता, व्यभिचारी होता. रावणाचं आपण दहन करतो ना, तो हिंदू होता. मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही. जो जो वाईट असेल, जो जो अत्याचारी असेल, जो दृष्टबुद्धीचा असेल, जो स्वतःला आलमगीर समजत असेल, जो गाझी समजत असेल, जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला, तर तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो, त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं. जेव्हा आपण त्या ठिकाणी 5 नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला, 10 नोव्हेंबर 2022 हा महाशिवप्रताप दिवस होता. त्याच दिवशी अफझल खानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी काढला होता. आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट 22 हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्ट विचारांनी केलं होतं ते काढून टाकलं. मग तेव्हा मागणी आली की वाघनख आणले पाहिजे. मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला. आता मी लंडनमध्ये जाऊन करार करून आलो. आता काही लोकांचं पोट दुखायला लागलं, त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही, आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं. कधी सांगितलं की ते वाघनख भाड्याने येणार आहे, कधी सांगितलं 2 महिन्यासाठीच येणार आहे. वाघनख 3 वर्षासाठी येणार आहे. एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे. जे वाघनख पाहिल्यावर आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल, आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल, आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत. ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे. वाघनख येणार म्हणजे येणारच, यामध्ये कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही.